हे सरकार आपल्या दारी म्हणणारे हे तिकडे मुजरा करायला जातात, दिल्लीत मुजरा करतात, पण आमच्या गावामध्ये काय करता तुम्ही? गोंधळ घालता. दिल्लीत मुजरा आणि गावात गोंधळ. पण स्वप्न जे आम्ही पाहिलं त्याची पूर्तता म्हणजे फक्त फीत कापण्याचं काम तुम्ही करताय. म्हणजे मला एक बरं वाटलं की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याची गॅरंटी द्यायला माझ्या देशाचे पंतप्रधान येत आहेत. त्यानुसार 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता आणि 2.5 वर्ष तुमचा टरबूज असेल, पपई असेल, कोण असेल तो असेल, कलिंगड असेल, तो मुख्यमंत्री झाला असता. आता तुमच्या लक्षात येत असेल, कारण मी जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत हे लुटारू महाराष्ट्र लुटून गुजरातला नेऊ शकत नव्हते. मी नेऊ दिला नसता आणि याच्या पुढे सुद्धा नेऊ देणार नाही. तुम्ही गुजरातला चांगलं मजबूत करा. गुजरात बद्दल आमचा द्वेष नाहीये. गुजरातमध्ये जर का गुजरात समृद्ध होत असेल जरूर करा, पण महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे जे माझ्या भूमिपुत्रांना इकडे रोजगार मिळाला असता, वेदांत फॉक्सकॉन आला असता तर 1 लाखापेक्षा जास्त नोकऱ्या मिळाल्या असत्या. एअरबस आली असती तर आणखीन नोकऱ्या मिळाल्या असत्या. अशा अनेक उद्योग मुंबईमधून सुद्धा ते डायमंड मार्केट त्याने अहमदाबादला नेलं. गुजरातला सगळं गुजरात. आम्ही काय करायचं? शेतकऱ्यांनी माझ्या महाराष्ट्रातल्या काय फक्त आत्महत्या करायची? आणि तुम्ही आमच्याकडे निवडणुकीत आल्यानंतर आम्ही तुम्हाला मतं देऊन आमच्या पायावरती धोंडा पाडून घ्यायचा? हा जुलूम आम्ही सहन करायचा? म्हणजे मतं देताना आम्ही आणि उद्योगधंदे गुजरातला. आज सुद्धा विदर्भामध्ये आणि विशेषतः बुलढाण्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सुद्धा आत्ता या क्षणाला सुद्धा टँकरनी पाणी पुरवावं लागतंय. कुठेत मोदीजी? हे सरकार आपल्या दारी म्हणणारे हे तिकडे मुजरा करायला जातात, दिल्लीत मुजरा करतात, पण आमच्या गावामध्ये काय करता तुम्ही? गोंधळ घालता. दिल्लीत मुजरा आणि गावात गोंधळ. पण इकडे उद्योगधंदे येऊ द्यायचे नाहीत. जे येणार आहेत, जे आहेत ते उचलून गुजरातला घेऊन जायचे आणि तरी महाराष्ट्रातल्या लोकांकडे तुम्ही निर्लज्जपणाने मतं मागायची. आणि तुम्हाला काय वाटतं, बेशरमपणाने महाराष्ट्र पण तुम्हाला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देणार? हे सगळं असह्य मला होतंय, तुम्हाला होतंय की नाही हे विचारण्यासाठी मी फिरतोय महाराष्ट्रामध्ये. माझ्यासाठी, स्वतःसाठी नाहीये, पण हे सरकार पुन्हा तिसऱ्यांदा निवडून आलं तर महाराष्ट्राला हातामध्ये भिकेचा कटोरा घेऊन गुजरातच्या किंवा दिल्लीच्या दारामध्ये उभं राहावं लागेल. मग तुम्हाला तुमचं ठरवायचं, तुम्हाला हक्काची कमाई पाहिजे का भिकेचा कटोरा पाहिजे हे तुम्ही जनतेने ठरवायचंय. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. महाराष्ट्र हा नेहमी संकटामध्ये देशाला दिशा दाखवतोय. त्याची दुर्दशा करणारे तुमचे 2 बाप दिल्लीत बसलेत. त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा आम्ही निवडून देणार नाही हा निश्चय करून आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल. थापा मारायचे तर खूप मारता येतात. खास करून मी महिलांना सांगतोय, कारण आता मोदीजी यायला लागलेत. आजपर्यंत कधी संकट काळामध्ये पंतप्रधान महाराष्ट्रात आले नाहीत, पण वारंवार येत आहेत. पुन्हा आता 28 तारखेला येत आहेत. मध्ये 19ला येणार होते, आता 28ला येत आहेत. मधल्या काळामध्ये मला कळलं जे स्वप्न मी दाखवलं होतं मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ते आपण पूर्ण केलं. सागरी किनारपट्टा तो आहे तिकडे कोस्टल रोड पूर्ण करतोय आपण. म्हणजे करणारी मुंबई महापालिका, पण त्याचं श्रेय घ्यायला येत आहेत पंतप्रधान. मला आनंद आहे. आम्ही काम करतोय. महापालिकेने करोना काळात सुद्धा रात्रंदिवस काम केलं म्हणून मोदीजी तुम्ही उद्घाटनाला येऊ शकताय. पण स्वप्न जे आम्ही पाहिलं त्याची पूर्तता म्हणजे फक्त फीत कापण्याचं काम तुम्ही करताय. म्हणजे मला एक बरं वाटलं की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो याची गॅरंटी द्यायला माझ्या देशाचे पंतप्रधान येत आहेत. ही उद्धव ठाकरे गॅरंटी आहे. मी ज्या वेळेला हातामध्ये सत्ता नव्हती त्याही वेळेला शेगावला आलो होतो. देता की जाता शेतकऱ्यांचा मोठा मेळावा झाला होता. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही पहिली मागणी संपूर्ण देशात त्यावेळेला शिवसेनेने केली होती. आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती मागणी मी पूर्ण करून दाखवली होती. आणि माझा प्रयत्न असा होता की शेतकऱ्याला हमी भाव तर मिळेलच, पण तो जे काय पिकवेल ते विकलं गेलंच पाहिजे या दिशेने माझी वाटचाल सुरू होती. म्हणजे शेतकऱ्याला कर्जबाजारी होण्याची गरजच राहता कामा नये. कारण मला कळतंय की शेतकरी गरीब आहे हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही, पण तो स्वतःची जमीन गहाण टाकतो, घर गहाण टाकतो, पत्नीचे दागिने, पत्नीचे मंगळसूत्र गहाण टाकतो, बैल जोडी असेल तर बैल जोडी गहाण टाकतो.
आणि हा माझा शेतकरी निर्डावलेला नाही, निर्लज्ज नाही. मला एक तरी शेतकरी मोदीजींनी दाखवून द्यायचा की ज्यांनी कर्ज बुडून तो परदेशात पडून गेलेला त्यांच्या मित्रांसारखा. एक तरी शेतकरी असा दाखवा की जो कर्ज बुडवून, बँकांचं कर्ज बुडवून, अरे त्याच्याकडे पैसेच नाहीये, कर्ज आहे ते किती आहे. आज तर त्या शेतकऱ्याची हालत एवढी खराब आहे की घर त्याचं कुटुंबाला खायला द्यायचं काय हा प्रश्न त्याच्या समोर पडलेला आहे. मग त्याला झोप लागत नाहीये, तो हताश झालेला आहे. जन्माला यायचं तेव्हा पण डोक्यावरती, वडिलांच्या डोक्यावरती कर्ज, अख्खं आयुष्य जातं ते कर्जामध्ये, आणि कर्ज डोक्यावर आहे म्हणून आत्महत्या करायची. म्हणजे तुम्ही कर्जासाठीच जन्माला आलात आणि कर्जासाठीच मरणार, असंच आयुष्य तुम्ही जगणार आहात का? कुठेतरी एक आपलं स्वतःचं हक्काचं सरकार केंद्रात बसून, राज्यात बसून एकदाच काय ते कर्जमुक्त होणार आहात हे तुम्ही ठरवायचंय. आज बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण मला फक्त शेवटचे एवढंच सांगायचंय. सारखं जे मी बोलतोय ही लढाई माझी एकट्याची नाही, ही लढाई तुमच्यासाठी मी लढतोय. कारण मोदीजी आणि आता अमित शहा जे बोलतात घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, तुम्ही घराणेशाही संपवण्याचा प्रयत्न करा, माझं घराणं माझ्या सोबत आहे. पण आमची जी लढाई आहे ती तुमच्या हुकुमशाही विरुद्ध आहे, तुमच्या एकाधिकारशाही विरुद्ध आहे. अगदी राम मंदिराचं लोकार्पण करताना सुद्धा शंकराचार्यांना बाजूला घेतलं नाही, पण मोदीजींचा फोटो, म्हणजे मध्ये निखिल वागळे ते पत्रकार आहेत, ते बोलले, मग त्याला अशी भीती वाटत होती की मंदिरात तरी मूर्ती रामाची का यांची आहे. नशीब ती रामलल्लाची मूर्ती लावली. पण तुम्ही ठरवायचं सगळ्यांनी, आणि भाजपवाल्यांनी सुद्धा ठरवायचंय, RSS वाल्यांनी सुद्धा ठरवायचंय. अरे आत्ताच तुम्हाला किंमत देत नाहीयेत, आत्ताच तुम्हाला बाहेरने जे बाजार बुणगे येतात त्यांच्या सतरंज्या उचलायला लावतायत. तिसऱ्यांदा जर का तुम्ही मेहनत करून यांना निवडून दिलात, जे येऊ शकत नाहीत, तर तुम्हाला सतरंजीच्या खाली सुद्धा ते जागा नाही ठेवणार, फेकून देतील गटारामध्ये. मग तुम्ही पुन्हा तुम्हाला ते चिरडण्यासाठी म्हणून त्यांना निवडून देणार का? ही जी जनता एका स्वाभिमानाने पेटून उभी राहिलेली आहे तिच्यासोबत येणार, हे भाजपवाल्यांनी सुद्धा ठरवायला पाहिजे. अगदी कुठेनी सुद्धा ठरवावं. तुम्हाला फक्त ओझ्याचं गाढव करणार आहेत. काय तुमची किंमत आज काय? अरे तुम्ही जर का दिलेल्या वचनाला जागला असतात तर अडीच वर्ष जे काय अमित शहाने मला जे काय वचन दिलं होतं त्यानुसार 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, आणि 2.5 वर्ष तुमचा टरबूज असेल, पपई असेल, कोण असेल तो असेल, कलिंगड असेल, तो मुख्यमंत्री झाला असता. आता तुम्हाला 5 वर्षात काय मिळालं? सगळ्यांना फोडाफोडी करून उपऱ्यांना डोक्यावरती घेऊन तुम्हाला नाचावं लागतंय. ही दशा, ही भाजपची दशा. तुमची आणखीन जे राहिले त्यांची उद्या आणखीन काय दुर्दिशा होणार आहे हे त्यांचं त्यांनी ठरवावं. मला त्यांची काय पडलेली नाहीये, मी तुमच्यासाठी लढतोय. आणि तुम्ही ठरवायचं, मी जे सांगितलं तसं, की तुम्ही आणि तुमची पुढची पिढी, तुम्हाला देशाच्या स्वातंत्र्यात जगवायचे आहे की हुकुमशहाच्या चरणी तुम्हाला पाठवून द्यायचे, हे तुम्ही ठरवा. काय मान्य आहे? लोकशाही, ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी आहे. मी व्यक्ती कोणाच्या विरोधात नाही आहेत, मोदी असतील, अमित शहा असतील, कोणी असेल, पण हुकुमशाह कोण असेल तर त्याच्या विरोधात ही माझी महाराष्ट्रातली जनता तरी उभी राहिलेली आहे, हे दाखवण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय. आणि मला खात्री आहे आज माझ्याकडे काही नसताना सुद्धा एवढ्या तुम्ही संख्येने इकडे जमलात, आणि जमल्यानंतर सुद्धा नुसते शांत नाही बसलात. मी बोलतोय, तुम्ही माझ्याशी मला प्रतिसाद देता आहात. नाक्यावरती, चौकामध्ये ज्या पद्धतीने माझं स्वागत होतंय ते बघितल्यानंतर मला खात्री आहे की छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिमान वाटेल असं काम या निवडणुकीत महाराष्ट्र करून दाखवेल, आणि दिल्लीच्या हुकुमशहाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडून टाकेल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.